नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. मित्रांनो, सोलापूर जिल्हा आणि सोलापूर शहर हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं केंद्र बनलेलं होतं. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या एकूणच इतिहासामध्ये सोलापूरनं अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासामध्ये येथील अनेक नेत्यांनी, व्यक्तिमत्वांनी आपल्या कार्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. अशाच नेत्यांच्यापैकी एक असलेले विरूपाक्ष शिवदारे किंवा वि. गो. शिवदारे यांना या नावाने परिचित असलेलं व्यक्तिमत्व. स्वातंत्र्य सैनिक म्हणून स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये त्यांनी योगदान दिलं आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सहकाराच्या क्षेत्रामध्ये राजकारणाच्या माध्यमातून, समाजकारणाच्या माध्यमातून जे महत्त्वपूर्ण असं योगदान दिलं त्याबद्दल त्यांना सहकार महर्षी ही पदवी जनतेने बहाल केली. सहकार महर्षी वि. गो. शिवदारे या नावाने परिचित असलेले विरूपाक्ष गुरप्पा शिवदारे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी या एका छोट्याशा गावातले. इंगळगी या छोट्याशा गावामध्ये गुरप्पा हे त्यांचे वडील राहत होते, शेती कसत होते. कोरडवाहू जमीन, पाऊस नाही, पाण्याचा पुरवठा नाही आणि या कारणामुळे अत्यंत दारिद्र्यामध्ये जीवन जगत असलेले हे शिवदारे कुटुंब. गुरप्पांचे मोठे बंधू देखील सोलापुरी आलेले होते. पुढे गुरप्पा देखील सोलापूरला आले आणि सोलापूरमध्ये एका दुकानामध्ये काम करायला लागले. शिवदारेंचा म्हणजे विरूपाक्षांचा बंधू हा सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सोलापूरमध्ये जो देदीप्यमान अशा प्रकारचा मार्शल लॉची जी काही घटना घडली त्यासाठी सविनय कायदेभंगाची जी चळवळ इथे चालविली गेली, या चळवळीमध्ये पहिला हुतात्मा झालेला शंकर शिवदारे हा विरूपाक्ष शिवदारेंचा चुलत बंधू होता. गुरप्पा आणि गुरव्वा या दाम्पत्याच्या पोटी 17 ऑगस्ट 1926 रोजी विरूपाक्षांचा जन्म झालेला होता आणि सोलापूरला आल्यानंतर आपल्या चुलत बंधूच्या शंकर शिवदारेच्या हौतात्म्याची, म्हणजे हातामध्ये झेंडा घेऊन बंदुकीची गोळी लागलेली असताना देखील हातातील झेंडा न सोडणारा, राष्ट्रप्रेमाने भारावलेला तरुण हा आपला बंधू होता. या गोष्टीचा मोठा अभिमान देखील त्यांना होता. त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती आणि दारिद्र्यामध्ये जीवन कंठत असताना गुरप्पा हे अतिशय सचोटीने मन लावून दुकानामध्ये काम करत होते. परंतु ही दुकानात नोकरी करत असताना विरूपाक्ष 5 वर्षाचा असताना गुरव्वाचं निधन झालं आणि गुरव्वाच्या निधनाच्या बरोबर विरूपाक्षाच्या डोक्यावर असलेलं मातृछत्र हे हरपलं. आणि मग त्यानंतर गुरप्पाने आपली बहीण निलव्वा यांच्याकडे विरूपाक्षाला ठेवलं आणि विरूपाक्ष आपल्या आत्याकडे वाढत असताना निलव्वांना मुलबाळ नसल्यामुळे मातेच्या मायेने त्यांनी विरूपाक्षांचा सांभाळ केला. विरूपाक्ष लहानाचा मोठा होत असताना त्याला शिक्षण मिळावं म्हणून गुरप्पांनी करंजकर विद्यालयामध्ये विरूपाक्षांना प्रवेश मिळवून दिला. करंजकर विद्यालयामध्ये शिक्षणाची सुरुवात झाली. इथे शिक्षण घेत असताना आयुष्यभर त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे साथ देणारा शिवलिंग दुधनी यासारखा एक सच्चा मित्र हा त्यांना इथे मिळाला आणि आयुष्यभर यांची मैत्री ही वाखाणण्याजोगी आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील ज्यांचा सातत्याने उल्लेख व्हावा अशी ही मैत्री त्यांची टिकून राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. विद्यालयामध्ये, करंजकर विद्यालयामध्ये शिक्षण घेत असतानाच पंडित मदन मोहन मालवीय हे सोलापूरला आलेले होते आणि मालवीयांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव या दोघांच्यावरही पडला आणि राष्ट्रभक्तीकडे यांचा ओढा हा त्यानंतरच्या काळामध्ये वाढला. काम करत असताना दुकानामध्ये 7वीपर्यंत शिक्षण, 6वी-7वीपर्यंत शिक्षण हे विरूपाक्षांचं झालं. घरी दारिद्र्य असल्या कारणामुळे, 18 विश्व दारिद्र्य असल्या कारणामुळे विरूपाक्षांना नोकरी सोडावी आपलं शिक्षण सोडावं लागलं आणि आपलं शिक्षण सोडून नोकरी पकडावी लागली.
परंतु अतिशय हुशारीने नोकरी करत असताना देखील आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या घटनांच्या विषयी तो जागरूक होता. दुकानं बंद झाल्यानंतर पेठांमध्ये बसून ज्या चर्चा चालत असत त्या चर्चांमध्ये तो सहभागी होत असे. त्या चर्चा तो मन लावून ऐकत असे आणि राष्ट्रभक्तीकडे, देशप्रेमाकडे त्याचा ओढा वाढत गेला. आणि या चळवळीमध्ये आपण देखील सहभागी झालं पाहिजे. आपण देखील राष्ट्राच्या या सगळ्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी होऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्यामध्ये आपण सहभागी व्हावं म्हणून तो काँग्रेसच्या कार्यामध्ये सहभागी व्हायला लागला. 1940-41 मध्ये ज्या वेळेला वैयक्तिक सत्याग्रहाची कल्पना गांधीजींनी मांडली, आचार्य विनोबा भावेंना पहिला सत्याग्रही म्हणून त्यांनी निवडलं आणि देशभरामध्ये असे सत्याग्रह व्हायला लागले. त्यावेळेला या सत्याग्रह मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून त्यांनी आपलं नाव नोंदवलं. परंतु विरूपाक्षांचं वय त्यावेळेला अवघं 17 वर्षाचं होतं. 18 वर्ष पूर्ण नसल्याने आणि अल्पवयीन असल्यामुळे काँग्रेसच्या कमिटीने त्यांचं नाव नाकारलं. सत्याग्रह करण्याची परवानगी त्यांना मिळाली नाही. 1942च्या आंदोलनामध्ये विरूपाक्ष शिवदारे सहभागी झाले आणि या आंदोलनामध्ये सहभागी होऊन भूमिगत राहून बुलेटिन्स वाटणे, गावोगावी काँग्रेसचा विचार नेऊन पोचविण्याचं काम हे या कालखंडामध्ये त्यांनी केलं. 1944 मध्ये 26 जानेवारीच्या स्वातंत्र्य दिनाच्या काळात भागवत थिएटरमध्ये त्यांनी वैयक्तिक सत्याग्रह केला. भागवत थिएटरमध्ये सत्याग्रह होणार आहे असं पोलिसांना समजल्यानंतर तिथे मोठा पोलिसांचा बंदोबस्त होता. एक किरकोळ शरीरयष्टी असलेला तरुण हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन वंदे मातरम, महात्मा गांधी की जय, ऑगस्ट क्रांती विजयी होवो अशा प्रकारच्या घोषणा देत पुढे आला आणि त्याने तिथे सत्याग्रह घडवून आणला. या सत्याग्रहाच्या बद्दल शिवदारेंना 6 महिन्याची शिक्षा झाली आणि 6 महिन्याची शिक्षा होऊन कर्ता पुरुष म्हणजे तरुण मुलगा, कर्ता मुलगा हा विजापूरच्या जेलमध्ये पाठवला गेला. येथे जेलमध्ये असताना देखील शिवलिंग दुधनी त्यांच्या सोबत होते आणि इथे अनेक मोठमोठ्या माणसांचा संपर्क त्यांना लाभला. विचाराने परिपक्वता प्राप्त झाली. वाचनाची आवड, वाचनाची ओढ या काळामध्ये आणखी वाढत गेली आणि अशा रीतीने येथील जी काही शिक्षा होती ती शिक्षा पूर्ण करून ज्या वेळेला तुरुंगातून शिवदारे परत आले त्यावेळेला विरूपाक्षप्पांना ज्यांना मात्र काँग्रेस कमिटीचं, दक्षिण सोलापूर तालुक्याच्या काँग्रेस कमिटीची जबाबदारी त्यांच्यावर पुढे सोपवली गेली. दक्षिण सोलापूर तालुका खरं तर सुरुवातीला दक्षिण आणि उत्तर असे तालुके त्या काळामध्ये नव्हते, परंतु दक्षिण भाग जो आहे या भागाचं नेतृत्व त्यांनी केलं आणि मग या भागाचं नेतृत्व करत असताना सन्मित्र शिवलिंग दुधनी असतील, सोमप्पा जकोने असतील, सिद्धू शिंदखेडे असतील किंवा दीनानाथ कमळे गुरुजी असतील, अशा मित्रांना सोबत घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये कधी सायकलवर, कधी बैलगाडीतून, कधी पायपीट करत काँग्रेसचा विचार लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे यावेळेला विरूपाक्षप्पांनी केलं. आता विरूपाक्षप्पांनी हे काम करत असताना त्यांना अनेक अडचणींना हे सामोरं जावं लागलेलं आहे. वाहनाची सुविधा नाही, लोकांपर्यंत तो विचार पोहोचलेला नाही, जेवणाची भ्रांत आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे काम मोठ्या निष्ठेने त्यांनी केलं आणि दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेस वाढविण्यामध्ये आणि काँग्रेसचा पायाभूत विकास तिथे घडवून आणण्यामध्ये, पक्ष संघटन मजबूत करण्यामध्ये विरूपाक्षप्पांनी मोठं योगदान हे दिलं. 1948 साली सुशीला या अतिशय सुशिक्षित, सुसंस्कारी तरुणीच्या बरोबर, मुलीच्या बरोबर त्यांचा विवाह झाला आणि अखंड आयुष्यभर कुटुंब सांभाळण्याचं, कार्यकर्त्यांच्या घरी आल्यानंतर आगत स्वागत करण्याचं सगळं काम अतिशय निष्ठेने आयुष्यभर सुशीला या त्यांच्या अर्धांगिणींनी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना कुटुंबाकडे फारसं लक्ष द्यायला जेव्हा वेळ मिळत नाही त्यावेळेला या अर्धांगिणीनेच कुटुंब हे पेलून धरलेलं आपल्याला दिसतं. स्वराज्य प्राप्तीनंतर दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचे जवळजवळ 30 वर्ष
ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. दुष्काळ निवारण असेल, शेती विकास असेल, सहकार, शिक्षण आणि ग्रामीण उद्योग या क्षेत्रामध्ये पायाभूत अशा प्रकारचं काम विरूपाक्षप्पांनी केलं. विगू शिवदारे यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील जिरायत शेती संशोधन केंद्र हे एकमेव संशोधन केंद्र, जिरायत शेती कशी किफायतशीर करावी या संबंधीने संशोधन करणारं असं पहिलं केंद्र एकमेव हे मंद्रुप या ठिकाणी स्थापन झालेलं होतं. विरूपाक्षप्पा हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये भाऊसाहेब हिऱ्यांचे समर्थक होते आणि भाऊसाहेब हिऱ्यांचे समर्थक म्हणून काम करत असताना प्रारंभीच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीकरता उमेदवारी मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळेला त्यांना ती उमेदवारी मिळालेली नव्हती. नंतर नामदेवराव जगतापांच्या बरोबर त्यांचे समर्थक म्हणून, त्यांचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलं आणि हे काम करत असताना माननीय यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक या दोन्हीही मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांनी काम केलं. या दोघांनाही मोठा लोभ या दोघांचाही त्यांना मिळाला. यशवंतरावांचे कार्यकर्ते म्हणून अखंड आयुष्यभर शेवटपर्यंत ते राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळं करत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ते संचालक म्हणून जवळजवळ 40 वर्ष कार्यरत होते. 1959 ते 2003 अशा कालखंडामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं. 1995 मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचं चेअरमन पद देखील त्यांना प्राप्त झालं. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जनसामान्यांचा विकास व्हावा, शेतकऱ्यांना माफक दरामध्ये कर्ज पुरवठा व्हावा यासाठी म्हणून मोठे प्रयत्न सातत्याने विगू शिवदारे अण्णांनी केलेले आपल्याला पाहायला मिळतात. यशवंतराव चव्हाणांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम राबवला आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा प्रयोग राबवत असताना त्याकरता शासकीय जिल्हा विकास मंडळाची स्थापना त्यांनी केली. या जिल्हा विकास मंडळाचे सेक्रेटरी म्हणून विगू शिवदारे अण्णांनी मोठं महत्वपूर्ण अशा प्रकारचं काम केलं. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे आदर्श होते आणि त्यांचे प्रेरणास्थान देखील. पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाने कृषी क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये जो काही विकास केलेला आहे त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये विकास घडवून आणण्यासाठी भाकरा नांगल सारखे असेल, इतर धरणं असतील, या धरणांनी जी महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका बजावलेली आहे या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना समजल्या पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांनी हा देशामध्ये घडून आलेला विकास पाहावा अशी भूमिका, अशी भावना व्यक्त केलेली होती. नेहरूंची ही जी काही इच्छा होती ही इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून शिवदारे अण्णांनी नेहरूंच्या इच्छापूर्तीसाठी सोलापूर जिल्ह्यातील 450 शेतकऱ्यांचा एक गट देशाचा दौरा घडवून आणण्यासाठी तयार केला. संपूर्ण देशाचा दौरा या 450 शेतकऱ्यांना त्यांनी घडवून आणला. सोलापूर जिल्हा देखील ज्यांनी कधी ओलांडलेला नव्हता त्यांनी देशाच्या विकासाची गंगा पाहण्यासाठी, देशाचा विकास चहूअंगाने कसा होतो आहे हे बघण्यासाठी म्हणून देशाचा दौरा केला. त्यावेळेला विगू शिवदारे अण्णांना पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाठीवर शाबासकीची थाप दिलेली होती. शेतकऱ्यांचा हा दौरा अभूतपूर्व अशा प्रकारचा होता. त्यानंतर अण्णांनी सोलापूरच्या विकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलं. सोलापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सिद्धेश्वर मार्केट यार्ड या दोन्ही गोष्टी आज त्याच्या भव्य इमारतीने झालेला विकास जो आपल्याला पाहायला मिळतोय त्या पाठीमागे विगू शिवदारे अण्णांचं योगदान, त्यांनी केलेलं मोठं कार्य हे आहे. त्यांच्या कार्याचा हा खऱ्या अर्थाने गौरव असलेल्या या इमारती आहेत. 1959 साली सोलापूरला मार्केट ऍक्ट कायदा लागू व्हावा यासाठी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स असेल, या दोघांनीही त्याला विरोध केलेला होता. शेतकऱ्यांच्या या सगळ्यासाठी सोयीसाठी करत असलेल्या या गोष्टीला व्यापाऱ्यांचाही मोठा विरोध होता. परंतु हा सगळा विरोध त्यांनी सामंजस्याने या सगळ्यांना समजावून सांगून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेने, सिद्धेश्वर मार्केट यार्डच्या स्थापनेने शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा होणारा जो काही फायदा आहे तो फायदा लक्षात आणून देऊन
त्यांनी त्याची मान्यता मिळवली. शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नव्हता. दलालांकडून शेतकऱ्यांचे भाव पाडले जात होते, ते पाडून खरेदी केली जात होती. खरेदी विक्रीच्या अनेक अनिष्ट प्रथा सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये होत्या. म्हणून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, दिवसरात्र उन्हातान्हात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या श्रमाचं योग्य मोल व्हावं आणि त्यासाठी म्हणून त्यांनी सोलापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर हैदराबाद रोडवर 100 एकर जागा मिळवून या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सिद्धेश्वर मार्केट यार्डची स्थापना केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत पारदर्शी कारभारामुळं आणि शेतकऱ्यांना झालेल्या लाभामुळं मराठवाड्यातील आणि कर्नाटकातील शेतकरी देखील इथे माल घेऊन यायला लागले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची आणि मार्केट यार्डची मोठ्या प्रमाणावर भरभराट ही नंतरच्या कालखंडामध्ये झाली. शिवदारे अण्णांच्या या उल्लेखनीय अशा प्रकारच्या कार्यामुळेच महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अशा मुंबई मार्केट कमिटीचं अध्यक्षपद हे शिवदारे अण्णांना प्राप्त झालं. वाशी या ठिकाणी अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारचं बाजार समितीचं कार्यालय असेल, त्यानंतर साठवण क्षमता असणारी गोदामं असतील, हे सगळं स्थापन करण्याचं काम हे वेगीव शिवदारे अण्णांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. 1982 मध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीचं चेअरमन पद हे अण्णांनी भूषविलं. त्याबरोबरच सोलापूरसाठी जीवनदायिनी ठरलेलं सोलापूरचा जो काही प्रचंड मोठा कृषी क्षेत्रामध्ये विकास घडून आला नंतरच्या कालखंडामध्ये, त्याच्यामध्ये उजनी धरणाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे. परंतु हे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये व्हावं, हे धरण सोलापूरला उजनी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये व्हावं, त्याऐवजी पुणे जिल्ह्यातील पारगाव या ठिकाणी बांधलं जावं म्हणून पुणे जिल्ह्यातील आणि इतर काही ठिकाणच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले होते. परंतु त्यावेळेला वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते. वसंतराव नाईकांचा मोठा स्नेह शिवदारे अण्णांच्या सोबत होता. परंतु तसं असताना देखील अण्णांनी त्याचा वापर न करता शासनाला आपल्या विधिमंडळामध्ये केलेल्या अभ्यासपूर्ण अशा प्रकारच्या भाषणांनी हे धरण उजनी या ठिकाणीच होणं का आवश्यक आहे आणि त्याची गरज काय आहे हे सांगण्याचं काम केलं, हे पटवून देण्याचं काम केलं. आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून इतर ठिकाणी जिल्ह्याबाहेर हे धरण घेऊन जाण्याचा जो काही प्रयत्न चाललेला होता, तो प्रयत्न हाणून पाडण्याचं काम जागृत असणाऱ्या अभ्यासपूर्ण अशा प्रकारे विषयाची मांडणी करणाऱ्या विगू शिवदारे अण्णांनी केलेली नाही. जवळजवळ 3 वेळेला म्हणजे 1962 ते 1977 या कालखंडामध्ये 3 वेळेला दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार म्हणून अण्णा निवडून आले. आणि अण्णांनी या काळामध्ये विधानसभेमध्ये अभ्यासपूर्ण अशा प्रकारची भाषणं करून, अभ्यासपूर्ण वेगवेगळे विषय मांडून आपल्या कार्याचा कर्तृत्वाचा मोठा ठसा हा उमटविलेला आपल्याला पाहायला मिळतो. वसंतराव नाईक असतील, यशवंतराव चव्हाण असतील आणि त्या काळामध्ये उपप्रतोद म्हणून काँग्रेसचं ज्या वेळेला पुढे त्यांनी 75 मध्ये काम स्वीकारलं, त्यावेळेला सगळ्यांना सोबत घेऊन विधिमंडळामध्ये त्या काळामध्ये आत्र्यांसारखे आणि इतर अनेक अत्यंत मान्यवर अशा प्रकारचे विरोधक असताना त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं असेल किंवा या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाणं असेल, या गोष्टी शिवदारे अण्णांनी मोठ्या कार्यक्षमतेने या जबाबदाऱ्या पेललेल्या आपल्याला पाहायला मिळतात. भीमा नदीवर वडकबाळा या ठिकाणी जो पूल होता तो उंचीने अतिशय लहान होता आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला पाऊस पडत असते, नदीला पाणी येत असते, त्यावेळेला तो पूल जो आहे तो पाण्याखाली जाऊन तेथून होणारी जी काही वाहतूक आहे ती वाहतूक बंद पडत असते. आता त्या नदीवर मोठा पूल बांधावा तर त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक होती. म्हणून केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून वडकबाळ या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा वजा पूल बांधण्याचं काम हे शिवदारे अण्णांनी केलं. आणि हे करत असताना इतरही अनेक ठिकाणी नदीवर बंधारे बांधून कोल्हापूर पद्धतीचे त्या भागातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्या नदीच्या त्या भागामध्ये पाणी पुरवठ्याची सोय शेतीला करून शेती सुजलाम सुफलाम करण्याचं काम शिवदारे अण्णांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
त्यांच्या आमदारकीच्या कालखंडामध्येच भीमा नदीवरील टाकळी या ठिकाणचा पूल देखील बांधण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व ते करत होते. त्याच वेळेला कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमेचा मोठा वाद हा निर्माण झालेला होता आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुतांशी गावं ही कन्नड भाषिक अशा प्रकारची असल्या कारणामुळे हा भाग कर्नाटकामध्ये यायला हवा अशी कर्नाटकची आग्रही भूमिका होती. आणि त्यावेळेला या भागाचे प्रतिनिधी म्हणून शिवदारे अण्णांनी ज्या वेळेला 1966 मध्ये महाजन समितीच्या पुढे साक्ष दिली, त्यावेळेला महाजन समितीच्या पुढे साक्ष देत असताना महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये कशा पद्धतीने मराठीतूनच शिक्षण दिलं जातं, येथील कीर्तन, भजन, येथील संस्कृती, येथील भाषा, येथील सण समारंभ या सगळ्या गोष्टी मराठी संस्कृतीशी कशा रीतीने एकवटलेल्या आहेत हे सांगण्याचं काम या समितीच्या पुढे करून दक्षिण सोलापूर तालुका हा महाराष्ट्रामध्येच राहिला पाहिजे अशी आग्रही भूमिका जी शिवदारे अण्णांनी मांडली आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दक्षिण सोलापूर तालुका राहण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यामध्ये वेगू शिवदारे अण्णांचं योगदान देखील अत्यंत महत्त्वपूर्ण होतं. कारण सोलापूर शहरामधीलच काही मंडळी दक्षिण सोलापूर तालुका आणि सोलापूरचा आणखी इतर जो काही भाग आहे, अक्कलकोटचा असेल किंवा इतर भाग, सोलापूर शहराचा भाग हा कर्नाटकामध्ये जावा यासाठी प्रयत्नशील होती, परंतु त्या सगळ्यांना विरोध करून महाराष्ट्रामध्ये हा प्रदेश राहावा यासाठीचं मोठं काम, मोठं योगदान हे शिवदारे अण्णांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर सोलापूरमध्ये काम करत असताना सोलापूरच्या शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून आप्पासाहेब काडादींनी त्या काळामध्ये सिद्धेश्वर साखर कारखाना जो निर्माण केला, या सिद्धेश्वर साखर कारखान्यामुळे सोलापूर शहरातील म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुका असेल, अक्कलकोट तालुका असेल, उत्तर सोलापूर तालुका असेल, या तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांचा आणि शेतीचा विकास घडून येण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका या सिद्धेश्वर साखर कारखान्याची राहिली आहे. आणि हा साखर कारखाना स्थापन करत असताना आप्पासाहेब काडादींना मोठ्या प्रमाणावर मदत शिवदारे अण्णांनी केलेली होती. कारखाना स्थापन करण्यासाठी लागणारी जी काही रक्कम होती त्या रकमेतील अर्धी रक्कम ही दक्षिण सोलापूर तालुक्यातून उभा करून देण्याचं काम शिवदारे अण्णांनी केलं आणि म्हणूनच सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक संचालक राहिलेले होते. त्याबरोबरच दक्षिण सोलापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठीही प्रयत्न हे त्यांनी केले. शिवलिंगप्पा दुधनी यांच्या सहकार्याने 1976 मध्ये दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाची स्थापना शिवदारे अण्णांनी केली. आता त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारी, 10वी 12वीचं शिक्षण घेणारी, मेडिकलचं शिक्षण घेणारे, असे कुठलेही शिक्षण घेणारी विद्यार्थी असो त्या विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून लागणारे जे संदर्भ ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत, ती सगळी उपलब्ध करून देण्याचं काम अभ्यासिकेच्या माध्यमातून, पुस्तक पेढीच्या माध्यमातून त्यांनी केलं. त्यानंतर सोलापूर शहरामध्ये कला महाविद्यालय, वाणिज्य महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय अशी या कला वाणिज्य विज्ञान शाखेची महाविद्यालय त्या काळामध्ये अस्तित्वात होतं. सोलापूर शहर वाढत होतं, गिरण्यांमुळे या शहराचा विकास घडून आलेला होता, लोकसंख्या वाढायला लागलेली होती आणि त्यामुळे आरोग्याच्या सुविधा इथे निर्माण व्हायला लागलेल्या होत्या. परंतु मेडिकल निर्माण करायचं असेल, मेडिकल सुरू करायचं असेल किंवा त्यासाठी लागणारं ज्ञान जे आहे ते मिळवायचं असेल तर त्यासाठी कुठल्याही प्रकारचं शिक्षण औषधशास्त्राचं देणारी महाविद्यालय येत नव्हतं. त्या काळामध्ये पुणे आणि कराड या दोनच ठिकाणी असं शिक्षण देणारं महाविद्यालय उपलब्ध होतं. तर या दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाच्या माध्यमातून 1980 मध्ये शिवदारे अण्णांनी येथे फार्मसी कॉलेजची स्थापना केली. बी फार्मसी असेल, डी फार्मसी असेल याचं शिक्षण देणारं महाविद्यालय सुरू केलं. सरकारी अनुदानाविना हे महाविद्यालय सुरू करून ते महाविद्यालय गुणवत्तापूर्ण अशा प्रकारे चालून दाखविण्याचं काम हे त्यांनी केलं. आजही या महाविद्यालयाचा, त्या महाविद्यालयातील गुणवत्तेचा लौकिक सोलापूर शहरासह, जिल्ह्यासह राज्यभरामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. शहरातील
आणि ग्रामीण भागातील गरीब लोकांची, गरजू लोकांची सोय व्हावी, सावकाराच्या पाशात ते अडकले जाऊ नयेत आणि मग त्यांना कर्ज उपलब्ध व्हावं, त्यांना बचत करण्याची सवय लागावी, यासाठी बँकेची गरज आहे. म्हणून 1976 मध्ये सिद्धेश्वर सहकारी बँकेची स्थापना ही अण्णांनी केलेली होती. त्याचबरोबर या बँकेची स्थापना करून या बँकेच्या माध्यमातून अत्यंत सचोटीने व्यवहार करून बँकेचा नावलौकिक हा त्यांनी वाढविला. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी घाऊक आणि किरकोळ ग्राहक भंडाराची स्थापना हे एक शिवतारे अण्णांचं आणखी एक महत्वाचं अशा प्रकारचं कार्य. 1976 मध्ये ना नफा न तोटा या तत्वावर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी घाऊक किरकोळ ग्राहक भांडाराची स्थापना त्यांनी केली. ग्राहकांना योग्य दरामध्ये, माफक दरामध्ये जीवनोपयोगी अशा प्रकारच्या वस्तू उपलब्ध व्हाव्यात. व्यापाऱ्यांकडून अधिक दराने वस्तू विकल्या जातात, दर्जाहीन अशा प्रकारच्या वस्तू दिल्या जातात, तर दर्जेदार स्वच्छ धान्य आणि अशा सगळ्या वस्तू देत असताना त्या योग्य किमतीने देणं, किफायतशीर देणं, यासाठी म्हणून अशा भांडारांची सुरुवात करून त्याच्या अनेक शाखा सोलापूर शहरामध्ये शिवतारे अण्णांनी उघडल्या आणि त्या यशस्वीपणे अतिशय चांगल्या पद्धतीने चालवून दाखविल्या, लोकांमध्ये प्रिय करून दाखवल्या. त्यानंतर एक अतिशय मोठं योगदान शिवतारे अण्णांचं दुसरं जर कोणतं असेल तर स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीची त्यांनी केलेली स्थापना. खरं तर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यामधील वागदरी असेल, मैंदर्गी असेल, वळसंग असेल, ही ठिकाणं एकेकाळी तेथे चालत असलेल्या हातमागांसाठी प्रसिद्ध असलेली अशी होती. परंतु काळाच्या ओघामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये आधुनिक अशा प्रकारच्या गिरण्यांची सुरुवात झाली आणि त्या गिरण्यांच्या सुरू होण्याबरोबर या गावांमध्ये चालणारे हातमाग देखील बंद पडत गेले आणि लोक बेकार बनले. तर अशा वेळेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकांच्या हाताला काम मिळावं या उद्देशाने विगू शिवतारे अण्णांनी स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. वळसंग या ठिकाणी ही सूत गिरणी स्थापन करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. जवळजवळ 4 वर्ष प्रयत्न करून मोठ्या प्रमाणावर भटकंती करून लोकांकडे जाऊन लोकांना आपली योजना पटवून देऊन 30 लाखाचं भांडवल अण्णांनी उभं केलं. परंतु गिरणीला परवानगी मिळवणं ही एक अतिशय मोठी अशा प्रकारची, अवघड अशा प्रकारची गोष्ट होती. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण असं होतं की राजकारणाच्या बदलाबरोबर यशवंतरावांशी निष्ठा असणारे शिवतारे अण्णा हे ज्या वेळेला काँग्रेसमध्ये 2 गट पडले, काँग्रेसमध्ये फूट पडली आणि इंदिरा काँग्रेस स्वतंत्रपणे निर्माण झाली, त्यावेळेला ते यशवंतरावांच्या सोबतच राहिले आणि रेड्डी काँग्रेसमध्ये ते राहिले. म्हणजे शिवतारे अण्णा रेड्डी काँग्रेसमध्ये होते. महाराष्ट्रामध्ये बॅरिस्टर AR अंतुले, अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि ते इंदिरा काँग्रेसचे होते. आणि त्यामुळे शिवतारे अण्णांनी ज्या वेळेला गिरणीच्या परवानगीसाठी म्हणून अर्ज केला त्यावेळेला परवानगी मिळणं अतिशय दुष्कर बनलेलं होतं. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये परवानगी मिळाली नाही तर आपल्या तालुक्याचा विकास होणार नाही, आपल्या तालुक्यातील लोकांना रोजगार उपलब्ध होणार नाही. म्हणून मोठ्या प्रमाणावर दुःखी कष्टी झालेल्या शिवतारे अण्णांनी शेवटी अशी भूमिका घेतली. खरं तर अंतुले असतील किंवा काँग्रेसच्या इतर नेत्यांनी ही भूमिका घेतलेली होती की शिवतारे अण्णांनी जर काँग्रेसमध्ये, इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आम्ही लगेच गिरणीच्या स्थापनेला मंजुरी देऊ. परंतु आपल्या पक्षाशी, आपल्या नेत्याशी एकनिष्ठ असणाऱ्या शिवतारे अण्णांनी त्याला मान्यता दिली नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक वेळ गिरणीचं पुढारपण तुम्ही कोणाच्याही ताब्यात द्या, परंतु गिरणीला परवानगी द्या. मी गिरणीमध्ये आहे, गिरणीचं पुढारपण मी करतो आहे, म्हणून जर गिरणीला परवानगी मिळत नसेल तर गिरणीचं पुढारपण तुम्ही कोणाच्याही ताब्यात द्या, परंतु गिरणीला परवानगी द्या, त्यामुळे लोकांच्या हाताला काम मिळणार आहे, ही भूमिका त्यांनी घेतली. आणि मग ही भूमिका घेतल्यानंतर ही परवानगी मिळवण्यासाठी त्यांचे पूर्वीपासूनचे सहकारी असणारे आणि अंतुलेंच्या
मंत्रिमंडळामध्ये अन्नधान्य आणि नागरी पुरवठा मंत्री असलेल्या दीनानाथ कमळे गुरुजींकडे शिवतारे अण्णा गेले आणि शिवतारे अण्णांनी ही गिरणीची परवानगी मिळविण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत असं सांगितलं. शिवतारे अण्णांच्या कामाची माहिती त्यांना चांगली होती, ते सहकारीच होते आणि त्यामुळे कमळे गुरुजींनी अंतुलेंना म्हणजे बॅरिस्टर अंतुलेंना जर परवानगी दिली नाही तरी देखील ते पक्ष बदलणार नाहीत हेही पटवून सांगितलं आणि शिवतारे अण्णांच्या कार्याची माहिती देऊन त्यांनी ही परवानगी अंतुले साहेबांच्याकडून मिळवली आणि अशा रीतीने स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणीला परवानगी मिळाली. 14 नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू जे शिवतारे अण्णांचे आदर्श होते त्यांच्या जन्मदिनीच गिरणीची स्थापना करण्याचा त्यांचा जो काही संकल्प होता तो संकल्प पूर्णत्वास गेला आणि या सूतगिरणीने अतिशय चांगलं अशा प्रकारचं काम करून गुणवत्तापूर्ण अशा प्रकारची उत्पादनं काढून आपला नावलौकिक हा देशभरामध्ये मिळविला. सुदैवाने चांगला उत्तराधिकारी त्याला प्राप्त झाला. राजशेखर शिवतारे जे अण्णांचे चिरंजीव त्यांनीही गिरणीचा लौकिक वाढविण्यासाठी पुढे मोठ्या प्रमाणावर योगदान दिलं. आपल्या कर्तृत्वाने गिरणीचा नावलौकिक देशभर वाढवला. 1995 मध्ये या स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणीचं चेअरमन पद ही त्यांनी उपभोगलं. सोलापूरला वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावं यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणाऱ्या नेत्यांच्या मध्ये विगू शिवतारे अण्णा देखील होते आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन त्यांच्या आणि इतर सगळ्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नाला यश येऊन सोलापूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय हे सुरू झालेलं होतं. अण्णांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक पदं आपल्या कर्तृत्वाने वेगवेगळ्या समित्यांमध्ये भूषविली. त्याच्यामध्ये महाराष्ट्र विधिमंडळ एस्टिमेट समितीचं सदस्यपद असेल, महाराष्ट्र शासनाच्या सत्ता विकेंद्रीकरण योजनेचं सचिवपद असेल, सोलापूर जिल्हा विकास मंडळाचं सचिवपद असेल, महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट मार्केटिंग रेग्युलेशन ॲक्ट सिलेक्शन कमिटीचं सदस्यत्व असेल, लँड रेव्हेन्यू सिलेक्ट कमिटीचं सदस्यत्व असेल, महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशनचं संचालक पद असेल, पब्लिक अंडरटेकिंग समितीचं सदस्यत्व असेल, राज्यस्तरीय पोलीस कोड ऑफ कंडक्ट समितीचं चेअरमन पद असेल, महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना अभ्यास गट या अभ्यास गटाचं सदस्यत्व असेल, महाराष्ट्र राज्य पल्प बोर्डचं चेअरमन पद असेल, महाराष्ट्र राज्य विधानसभा सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्त निर्माण केलेल्या समितीचं सदस्यत्व असेल, सोलापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाचं अध्यक्षपद असेल, सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाचं सदस्यत्व असेल, अशी अनेक पदं आणि 3 वेळा आमदारकी ही त्यांनी उपभोगली. राजकारणामध्ये अनेक वेळेला सत्तेचं संतुलन साधण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टींचा विचार सत्ताधाऱ्यांना करावा लागतो आणि त्यामध्ये मंत्रीपद मात्र शिवतारेंना प्राप्त होऊ शकलं नाही. परंतु मंत्रीपद मिळालं नाही म्हणून न थांबता सतत अखंड कार्यरत राहून शिवतारेंनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, सहकार्याच्या क्षेत्रामध्ये असेल, बँकेच्या आर्थिक क्षेत्रामध्ये असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या अतुलनीय कामगिरींनी सोलापूरमध्ये आपल्या कार्याचा मोठा ठसा उमटवला. खरं तर दक्षिण सोलापूर तालुका हा सीमेवरचा तालुका, आर्थिकदृष्ट्या अतिशय मागासलेला अशा प्रकारचा तालुका आणि अशा तालुक्यामध्ये आपल्या कार्याची सुरुवात करून गांधी नेहरूंना आदर्श मानून यशवंतरावांना, वसंतराव नाईकांना आपल्या कार्यासाठी म्हणून त्यांचं पुढारपण स्वीकारून शिवतारे अण्णांनी जे योगदान दिलं त्या योगदानामुळेच मोठ्या प्रमाणावर शिवतारे अण्णा एक उल्लेखनीय अशा प्रकारचं कार्य हे करू शकले. शिवतारे अण्णांसारख्या अनेक नेत्यांनी सोलापूरच्या विकासामध्ये मोठी भूमिका ही निभावलेली आहे. अण्णांनी केलेल्या कार्यामुळे सर्वांगीण विकास सोलापूरचा होण्याला मोठी मदत घडून आली. असं एक अतिशय नितळ चारित्र्य असलेलं, शुद्ध चारित्र्य असलेलं, अखंड परिश्रम करणारं, सर्वसमावेशक अशा प्रकारचं नेतृत्व आणि समर्पित अशा प्रकारचं नेतृत्व, या नेतृत्वामुळे त्यांनी निर्माण केलेल्या ज्या संस्था होत्या त्या संस्था अत्यंत यशस्वी ठरल्या.
भ्रष्टाचार विरहित अशा प्रकारचं जे काही कारभार त्यांनी केला, अतिशय पारदर्शी जो काही कारभार केला, सचोटीने नैतिकतेने जो काही कारभार केला, त्यामुळे हे यश अण्णांना प्राप्त होऊ शकलं. मला अतिशय आनंद आहे की मी महाविद्यालयामध्ये सोलापुरामध्ये हुतात्म्यांना ज्या दिवशी फाशी देण्यात आली 12 जानेवारीला, त्या हुतात्मा दिनाच्या दिवशी शिवतारे अण्णांना आमच्या वालचंद महाविद्यालयामध्ये बोलावलेलं होतं आणि त्यांच्या तोंडून सगळ्या स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा एक आनंददायी क्षण माझ्या आयुष्यामध्ये तोही येऊन गेलेला आहे. असे अतिशय निर्लेप अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, स्वच्छ नैतिक चारित्र्याने लोकांच्या पुढे आदर्श ठेवणार अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व, अशा या व्यक्तिमत्वाचा देहांत 8 ऑगस्ट 2008 रोजी झाला. अशा या व्यक्तिमत्वाला, अशा या चरित्राला मी वंदन करतो. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण जरूर तो लाईक करावा, शेअर करावा आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.